मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी रविवारी सर्वदे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेचे नेते बाळासाहेब सर्वदे यांची भरदिवसा हत्या झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर रविवारी मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांनी सर्वदे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। या भेटीदरम्यान बाळासाहेब सर्वदे यांच्या पत्नी व लहान मुलींना धीर देताना अमित ठाकरे भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। सर्वदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत त्यांनी त्यांना धीर दिला। यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला। दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तुमची पातळी एवढी पडली आहे तुमची पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी। मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत। मी जसं बघून आलो ना, जसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे या घराची परिस्थिती काय। आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका, आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका। अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही। मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो, पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही। मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या। तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील। एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात, कशासाठी? निवडणुकीसाठी। ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे। मी मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे। मला इकडे CP-BP कोणाशी बोलायची गरज नाही आहे। फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी, मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची। मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात। ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत। आपलं राज्य असं नाही असू शकत आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर। बाकी सगळं ठीक आहे, 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका। पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा, खून नाही झाले पाहिजेत। तुम्ही खुनापर्यंत पोहोचताय आता। या हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे।